काय गं नेहा, स्वातीचा फोन आला होता का? ती किती म्हणत होती की तू तिच्या जावेला शगुनमध्ये फक्त 101 रुपये देऊन आली म्हणून. एवढं तरी तुला कळायला होतं की तुला काय दिलं पाहिजे आणि किती दिलं पाहिजे. कमलाताई त्यांच्या सुनेला म्हणजे नेहाला स्वतःच्या मुलीच्या जावेबद्दलची ओरडत होत्या. खरं तर त्यांची अशी इच्छा होती की त्यांनी स्वतःच्या मुलीच्या जावेला जास्त पैसे द्यायला हवे. त्यावर नेहा म्हणाल्या, आई मला काही बोलू नका. माझ्याकडे जितके पैसे होते तितके दिले मी. आणि तसं पण असं काही विचार न करता गेली होती. मी जेव्हा स्वातीताईकडे म्हणजेच नंदेकडे गेली तेव्हा अचानक तिची जाऊ भेटली. उलट मी विचार केला की असंच काही न देणं योग्य वाटत नाही. पण तुम्ही तर उलट माझ्यावरच रागवत आहात. आज पहिल्यांदाच मी इतका बोलली होती. खरं तर नेहा ही शांत स्वभावाची होती. कोणालाही उलट उत्तर देणे तिला आवडत नसायचे. पण तिची नणंद स्वाती खूपच लालच होती. तिला प्रत्येक वेळेस स्वतःच्या माहेरून चांगल्या गोष्टीची अपेक्षा असायची. स्वतःचा दादा साहिल चांगला कमवत असल्यामुळे तिला प्रत्येक वेळेस त्याच्याकडून महागड्या गोष्टी घ्याव्या असं वाटायचं. ती तिच्या बहिणीला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नव्हती. त्यामुळे स्वतःच्या जावेला इतके कमी पैसे का दिले ही गोष्ट तिने स्वतःच्या आईला म्हणजेच कमलाताईंना फोन करून सांगितली. कमलाताई त्यांच्या सुनेला म्हणजेच नेहाला त्या गोष्टीवरून बडबड करत रागाने स्वतःच्या खोलीत नेऊन गेल्या. पण नेहाचं म्हणजे माझं मन खूप व्याकुळ होत होतं. तसंच मला खूप वाईटही वाटत होतं. पण मी स्वतःला समजावलं. खरं तर स्वातीताईच्या दिराचं लग्न 2 महिन्यापूर्वीच झालं होतं. असो, या गोष्टीला काही दिवस होऊन गेले. पण एक दिवस सासूबाई म्हणजेच कमलाताई म्हणाल्या, हे बघ नेहा, नंदेच्या म्हणजेच स्वातीताईच्या दिराला आणि जावेला आपल्याकडे जेवायला बोलायचं आहे. त्यावर मी त्यांना म्हणाले, हो आई ठीक आहे. येत्या रविवारी स्वाती आणि तिचं संपूर्ण कुटुंब आमच्याकडे आले. मी जेवणासाठी अनेक व्यंजन बनवली होती. सर्व गोष्टी टेबलावरच ठेवल्या होत्या. पण तिची नणंद तिच्या सवयीने मजबूर होती. स्वातीकडून सर्वांच्या समोर म्हणाल्या, अगं वहिनी, मला कोफ्ता बनवला नाही का? तुला तर माहीत आहे ना की माझ्या नवऱ्याला मलाही कोफ्ता खूप आवडतो. तरी पण तू बनवलं नाहीस. मी अगदी संकोचलेल्या नजरेने इथे तिथे पाहू लागली. पण मनातल्या मनात घुटका गेला. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. पण जेव्हा ते सर्वजण जाऊ लागले तेव्हा स्वातीताईच्या जाऊला एक चांगली साडी भेट म्हणून दिली. मग आता नंदेला असंच रिकाम्या हाती कसं जाऊ देणार होतो. त्यांनासुद्धा एक साडी दिली. पण स्वातीताईंनी सर्वांसमोर त्या दोघींच्या साड्या उघडल्या आणि म्हणाल्या, अरे वा वहिनी, मधुला म्हणजेच माझ्या जावेला गजरा रंगाची साडी घेतली आणि मला मात्र निळ्या रंगाची साडी दिली. मधूच्या रंगाची साडी किती सुंदर आहे आणि ही माझ्या निळ्या रंगाची साडी अगदी डल दिसत आहे. हो ना आई, मी बरोबर बोलत आहे ना? स्वाती स्वतःच्या आईला म्हणू लागली की जेव्हा दोघांना एकत्रच गिफ्ट द्यायचं होतं तर एकाच रंगाच्या साड्या आणल्या नाहीस. नेहा मनातल्या मनात विचार करू लागली की अरे देवा, माझी संपूर्ण मेहनत खराब गेली. इतका अपमान, आता काय करायचं? पण तरी माझीच वेळ खराब असं समजून मी गप्प बसले. पण माझ्या नवरा साहिल याला ही गोष्ट सहन झाली नाही. कदाचित त्यांना असं वाटलं की त्यांची बहीण मला जास्त त्रास देत आहे. कारण साहिलने मागे बऱ्याच वेळा लक्ष देऊन पाहिलं होतं की त्याची बहीण प्रत्येक गोष्टीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार टोमणे मारायची. पण प्रत्येक वेळेस तो त्या गोष्टीला दुर्लक्ष करायचा. स्वातीताईशी जाऊ मधू स्वातीताईंना म्हणू लागली की ताई जाऊ द्या, ही गजरा रंगाची साडी तुम्ही ठेवून घ्या आणि निळ्या रंगाची साडी मला द्या. दोन्ही साड्या खूप छान आहेत. पण साहिलच्या रागाचा पारा अगदी वर चढला होता. तो सर्वांसमोर मला विचारू लागला, नेहा तू साड्या किती रुपयाला घेऊन आलीस? तेव्हा मी त्याला म्हणाले, 2,500 रुपये. साहिल आतमध्ये गेला आणि 2,500 रुपये देऊन आला. ते पैसे स्वातीताईंना देत म्हणाला, दीदी हे तुझे पैसे आणि या पैशातून तुला जसं हवं तसं साडी घे. आणि त्याने ती निळ्या रंगाची साडी माझ्या हातात दिली आणि म्हणाला, नेहा ही साडी आतमध्ये घेऊन जाऊन ठेवू नये. आता स्वातीताईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यांनी त्यांच्या स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा भाऊ त्यांच्यासमोर असं वागेल. कारण
ती नेहमी आपली आई आणि भावाची लाडकी होती. पण म्हणतात ना, अति तेथे माती. आज जणू तिने तिच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. स्वातीताईचा नवरासुद्धा घडलेली गोष्ट बघत होता, पण स्वतःच्या बायकोला बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. ते फक्त इतकंच म्हणाले, आता आम्ही निघतो. तेव्हा त्यांना 2 मिनिटं थांबण्यास सांगितलं आणि म्हणाली, भाऊजी 2 थांबा, मी आलेच. मी नंदीला देण्यासाठी लाडूचा डब्बा घेऊन आली आणि तो डब्बा आईच्या हातात दिला आणि सांगितलं, तुम्ही तुमच्या हाताने त्यांना द्या. आई त्यांच्या हातातला डब्बा नंदीला देऊ लागल्या. तितक्यात स्वातीताई म्हणाल्या, त्याच्यात कशाचे लाडू आहेत? त्यावर मी म्हणाले, ताई यामध्ये बुंदीचे लाडू आहेत. ताई म्हणाल्या, अगं मग त्याच्यात भरपूर साखर असेल ना, कारण आम्ही जास्त साखर खाणं सोडून दिलं आहे. त्यानंतर ती स्वतःच्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली, काय हो, बरोबर बोलत आहे ना? पण त्यांचा नवरा फक्त होकारार्थी मान हलवली. या गोष्टीचा साईला खूपच राग आला आणि तो म्हणाला, काहीच हरकत नाही, हा डबा इथेच ठेवून दे, त्याचेसुद्धा तुला मी पैसे देतो. असं म्हणत त्याने 500 रुपयाची नोट खिशातून काढली आणि स्वतःच्या बहिणीच्या हातात दिली. हे सर्व पाहून आई भडकल्या आणि म्हणाल्या, तुम्ही दोघंही माझ्या मुलीचा अनादर करत आहात. मी मनातल्या मनात विचार करू लागली की ताईंची जाऊ म्हणजे नवीन नवरीवधू याबद्दल काय विचार करत असेल. माझी नणंद थोडंसं शांत बसू शकली असती तर तसंच त्यामुळे सर्वांची इज्जत वाचली असती. पण तसं झालं नाही. मी अजूनही विचार करत होती. तितक्यात साहिल म्हणाला, दीदी यापुढे आता आम्ही तुला कसलंही गिफ्ट देणार नाही. नेहमी रोख पैसे घेऊन, कारण तू कोणाच्याच भावना समजू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, तू माझ्या अशा वागणुकीमुळे स्वतःच्याच आईवडिलांनाच म्हातारपण खराब करत चालली आहे आणि कदाचित या गोष्टीचं तुला कसलंच भान नाही आणि तू स्वतःच्या माहेरी भांडण लावत आहेस. असं आमचं विखरलेलं कुटुंब पाहून तुला बरं वाटेल का? त्यावर स्वाती म्हणाल्या, अरे दादा, हे तू सर्व काय बोलत आहेस? असं मी काय केलं आहे? त्यावर साहिल म्हणाला, दीदी तुझ्यासारख्या मुली स्वतःच्या माहेरचं वातावरण दूषित करून टाकतात. जर व्यवस्थित वागणूक ठेवलीस तर स्वतःचा भाऊ, वहिनी आणि आईवडीलमध्ये एकता ठेवू शकतेस. पण असं न करता तू तुझ्या आईवडिलांचे म्हातारपण स्वतःच खराब करत आहे आणि आजसुद्धा तू हेच केलंस. जर तू असंच वागायचं असेल तर आईला तुझ्या जवळ ठेवून घे. काय गं आई, बरोबर बोलत आहे ना? हे ऐकतच आईच्या डोळ्याचे रंग उडाले. त्या म्हणाल्या, अगं मुली, तुझा भाऊ अगदी बरोबर बोलत आहे. यापुढे त्यांच्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेव. तेव्हा स्वातीताईंनी तिच्या अशा वागणुकीमुळे आमच्या दोघांची माफी मागितली आणि म्हणाले, कदाचित तुमच्या जास्त लाडाने आणि प्रेमाने मला बिघडवलं आहे. दादा वहिनींचा आदर करावा या गोष्टीचा मला विसर पडला होता. कारण शेवटी कितीही झालं तरी तेच माझ्या आईवडिलांचे आधार आहेत, हे मी विसरून गेले होते. स्वातीताईंच्या त्यांच्या केलेल्या गोष्टीवर पश्चाताप होऊ लागला. पुढे त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टी नाव न ठेवता गुपचूपपणे घेऊ लागला. तसंच कुणाचंही मन दुखवायचा प्रयत्न करू लागली. अशा प्रकारे साहिलने स्वतःच्या बहिणीला चुकीचं वागणुकीपासून वागवलं. तर मित्रांनो, नणंद असली म्हणून काय झालं? शेवटी दादा आणि बहिणीचा सुद्धा काहीतरी संसार असतो. त्यामुळे स्वतःचं लग्न झाल्यावर स्वतःच्या संसारात जास्त आणि इतरांच्या संसारात कमी लक्ष घातले पाहिजे. यातच दोन्ही कुटुंब सुखात दडलेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.